एक महत्त्वाची सूचना आहे. उद्या गुढीपाडवा सण आहे. तुम्हाला सर्वांना सुट्टी असेलच कॉलेजला गुढीपाडवा सणानिमित्त. तर गुढीपाडवा सणानिमित्त सक्सेस सायन्स अकॅडमीचे सेशन्स ठरलेल्या वेळाप्रमाणेच कंडक्ट होतील. कुठल्याही प्रकारची सुट्टी नसेल. लगेच सिम्बॉल विम्बॉल काही पाठवू नका. आणि जर कोणी सेशन अटेंड केलं नाही तर तुम्हाला सुद्धा गुढीवर उभारण्यात येईल बांबू सहित. ठीक आहे, मग उलटा लटकून तुम्हाला तुमचा झेंडा फडकवला जाईल. त्याच्यामुळे ॲबसेंट राहायचं नाही. हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतो आधी. हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड दूसरा केस टू क्या है, तो हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. मग याच्यासाठी सर एक्झाम्पल सांगा बरं. आम्हाला काही कळलं नाही तुम्ही काय सांगताय. बच्चा पार्टी एक्झाम्पल बहुत अच्छा अपने पास. देखो आता मी तुम्हाला म्हणलं होतं खिचडी भात शिजतोय आपल्या घरी छानपैकी. आता आपण कुकर काढूयात. आपल्याला ह्या कुकरमधलं अन्न शिजवण्यासाठी घरी आज गॅसची भ्रांत पडली आहे ती गोष्ट वेगळी आहे. पण गावाकडे जर तुम्ही असताल तर तुमच्या घरी चूल वगैरे असेल बच्चा पार्टी लोक, हे की नाही. यस. लय अभिमान बाळगू नका. शिकण्यासाठी लगेच तोंड घेऊन नगरला आहे का नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी. आणि भाकरी खायचं म्हणलं की लगे घरी चुलीवरच्या भाकरी. आणि आम्ही लय सुखीन बिकी. कशाला शिकताय मग, तिकडंच शेती करीत बसा ना भाऊ. ठीक आहे. तर काय लय अवघड आहे. लोक आहे ना लय ज्ञान पाजळतात बरं का. अरे भाऊ आमची तर खायचे आले, आम्ही खायला मागे, आम्हाला आमची परिस्थिती बदलायची भाऊ, त्याच्यासाठी आम्ही शिकतोय. बरं. आता खाली इथं गॅस पेटवला आहे. गॅसच्या कुकरला असे स्टँड लावलं आहे आपण. आणि तर 2 कुकरमध्ये आता कुकर वाटतंय ना ते. नसेल वाटत अजून तर SSA नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचं कुकर तुम्ही वापरलं आहे की नाही अजून मला माहीत नाही. त्या कुकरला शिट्टी येत नाही बाळांनो. आणि इथं जे कुकर आहे त्याला शिट्टी येते आहे बाळांनो. ठीक आहे. सो हे कुकर तुम्हाला 500 रुपयात मिळतं. आणि बाजारात जर गेले तर हे कुकर तुम्हाला 1000 रुपयात मिळतं. तर तुम्ही कुठलं प्रेफर करताल बच्चा पार्टी, शिट्टीवाला की विदाऊट शिट्टीवाला? तर तुम्ही ठरवा. SSA दोन्ही प्रॉडक्ट बनवतं. कारण SSAकडे काय तेवढं भांडवल आहे. त्याच्यामुळे SSA शेळके म्हणतो ॲमेझॉनवर चालला का तू कुकर खरेदी करायला. शेळके तू कधी लावलाय का भाऊ खिचडी भात लावलाय का तू कधी कुकरमध्ये? काही सांगतोय ॲमेझॉन पेमेझॉन. इकडे बघा. तर जर तो असं म्हणत असेल की SSAचे प्रोडक्ट ॲमेझॉनवर पण मिळतात तर मग तेवढं आता स्टँडर्ड वाढवलेलंच आहे SSAने, नाही का. आपलं कुकर डायरेक्ट मागच्या वेळेस तर आमच्या लिलावामध्ये माझं प्रायव्हेट जेट पण मी विमानाला हे केलं होतं, लिलावात काढलं होतं. आपली माझं लहान मुलगा आहे ना त्याचं प्रायव्हेट जेट होतं आणि ते लिलावात काढलं होतं. म्हटलं आता ते भंगार झालं आणि भंगारात विकण्यापेक्षा ते लिलावात काढू असं झालं. तर मग काय आता तुम्हाला माहिती आहे आता आपली परिस्थिती तर, नाही का. प्रायव्हेट जेट म्हणजे त्याची सायकल, त्या सायकललाच आपली टर्मळी सायकल आहे ना तिलाच आपण प्रायव्हेट जेट म्हणतो. ठीक आहे, तुम्ही शब्दशः अर्थ नका घेत जाऊ. कसं आहे आमची स्वप्न खूप मोठी आहेत सर. पण फक्त आम्ही लोक म्हणतील आता शेळके कसं आहे आता आमचे स्वप्न लय मोठे आहे. पण काय आहे की लोक म्हणतील अरे आता जमिनीवर नाही राहिले आता हे. आणि कसं आहे आमच्यावर ईडीची वगैरे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची धाड नको पडायला ना, त्याच्यामुळे आम्हाला असं करता येत नाही. शेळके तुझं नाव बाबो ठेवून देऊ आपण. आमचा एक मित्र होता त्याचं नाव बाबोच होतं. तुला सांगितलं ना मी स्टोरी ती. लयच बाबो करतो होतो. कॅन्सल. ठीक आहे, कॅन्सल का? बर ठीक आहे. सो इकडे बघा आता आपण कमिंग बॅक टू दिस टॉपिक. तो हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तो पहिल्या केसमध्ये जे एक्झाम्पल आहे प्रेशर कुकर विथ क्या विदाउट शिट्टी आणि दुसरं प्रेशर कुकर विथ शिट्टी. अरे कन्सेप्ट समजून येईल का नक्की का? ठीक आहे. सो मग आता बघा इथून जर खालून हीट सप्लाय केली, खालून म्हणजे ह्या गॅसद्वारे बर्नर आहे, तर पुढे तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सचा लॉ शिकायचा आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणतात त्याला. तर तुम्हाला चॅप्टर 4मध्ये येतो थर्मोडायनॅमिक्स, तो शिकवणार आहे मी. तर डेल्टा क्यूला म्हणतात हीट सप्लाय. इकडनं खालून जेवढी हीट सप्लाय करणार हे हँडल आहे बरं का.
हँडल आहे इथं, हँडल आहे तर तुम्ही आता स्वयंपाक करताना हँडल पकडणारच आहे नाही का हाताने असं. ठीक आहे, तर उतरायचं वितरायचं असलं तर. सो डेल्टा क्यू इज इक्वल्स टू हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल्स टू डेल्टा यू ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सॉरी, याला नको व्हॉल्यूम लिहायला. हां, हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल्स टू त्यातली पार्ट ऑफ एनर्जी ही वापरली जाते टू परफॉर्म टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही गॅस जर पेटवला तर गॅस पेटवलं लगेच कुकर शिट्टी देतं का रे कधी, मला सांगा बरं. सर गॅस पेटवला लगेच कुकरने शिट्टी द्यायला सुरुवात केली, असं घडलंय का? नेव्हर, इट विल नॉट हॅपन. ठीक आहे. सो म्हणजे काय होतं, मग आधी ते काय करतं, त्या कुकरच्या आतमध्ये जो काही गॅस आहे, जे काही मटेरियल आहे, त्याचं इंटरनल एनर्जी आधी वाढवतो. काय वाढवतो? त्याची इंटरनल एनर्जी. आदित्य, अनिकेत, समजून घ्या गोष्टी. मसिरा, प्रतीक्षा, ठीक आहे, गीते, केतन, आज प्रयोग करून बघा वाटल्यास घरी. सार्थक, आईला म्हणा कुकर लाव. पूजा, तनुजा, तन्वी, वैभव, देन अनुष्का, व्यंकटेश, घरच्यांना सांगा कुकर लावा बरं आत्ता पटकन. मग आपण करून बघूयात प्रयोग. तर लगेच शिट्टी कधी देणार नाही. मग ते काय होतं, ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमला पाठवता तर पहिल्यांदा त्याची इंटरनल एनर्जी वाढली जाते आणि मग उरलेली जी एनर्जी आहे ती शिट्टी देण्यासाठी वापरली जाते. पण इथं शिट्टीच नाही आहे. हे बघा, ह्या पहिल्या केसमध्ये शिट्टीच नाही आहे. मग शिट्टी नाही आहे तरी तुमची तुम्ही जी हीट सप्लाय करणार आहे ना, ती सगळीची सगळी हीट सप्लाईड आहे ना, ह्याच्यामध्ये कन्वर्ट होईल इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. आणि वर्क डन ह्या केसमध्ये 0 असेल. वर्क डन म्हणजे काय, तर हे बघा, ही जी शिट्टी ना ही वरती उचलली जाते ना, तर ती याच्यावर आता कुठला प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग ह्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या अगेन्स्ट काम केलं जातं ह्या आतमधल्या प्रेशरने. मग ह्याला म्हणतात वर्क डन. याला म्हणतात वर्क डन. मग इथं वर्क डन होतंय सेकंड केसमध्ये, पण फर्स्ट केसमध्ये वर्क डन करायला चान्सच नाही. कुकरची शिट्टीच वाजणार नाहीये. कळतंय का लॉजिक तुम्हाला? किंवा त्याला काम करण्यासाठी ती शिट्टी उचलण्यासाठी शिट्टीच नाहीये तिथं. मग अशा केसमध्ये पहिल्या केसमध्ये जे वर्क डन असतं ते 0 असतं. सो व्हेन हीट इज सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बच्चा पार्टी, काळ्या दगडावरची पांढरी रेष करून टाकायची असतं. व्हेन हीट इज सप्लाइड एट कांस्टेंट वॉल्यूम, वर्क डन क्या रहता उस प्रोसेस में? 0. तो सारी की सारी हीट एनर्जी विच इज सप्लाइड एट कांस्टेंट वॉल्यूम will be used in order to increase the internal energy of the system. तुम्ही म्हणताल सर असं का झालं, डेल्टा डब्ल्यू 0 का आला? तर बच्चा पार्टी हे बघा, हे तर स्टेटमेंट कळलं आता तुम्हाला. वाई डेल्टा डब्ल्यू इज 0 यहाँ पे दिखाता हूँ मैं. वाई डेल्टा डब्ल्यू इज इक्वल्स टू 0. वर्क डन 0 क्यों है इस प्रोसेस में? तर डेल्टा डब्ल्यूचा फॉर्म्युला असं लिहितो आपण, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. आणि मला सांगा व्हॉल्यूम कसं आहे आपलं, फिक्स्ड आहे. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. आपल्या इथं व्हॉल्यूमच फिक्स आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम बोलाय आपण. कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हॉल्यूममध्ये चेंजेस होत नाही सर. मग फायनल आणि इनिशियल व्हॅल्यू सेम असेल आणि सेम व्हॅल्यू असेल तर दोघांचं सबट्रॅक्शन काय असेल, 0. एंड 0 मल्टीप्लाइड बाय एनीथिंग इज क्या, 0. तो वर्क डन भी क्या रहेगा, 0. बजाव टाली. तो फाइनल वॉल्यूम इज इक्वल्स टू इनिशियल वॉल्यूम, सो दैट्स व्हाई चेंज इज 0. एंड चेंज इज 0 तो मल्टीप्लाइड बाय प्रेशर इज 0. प्रेशर 0 तो प्रेशर इंटू वर्क डन भी क्या आया, 0. समझ में आई बात? अरे समजलं का? यस. सो काळ्या दगडावरची पांढरी रेष काय, जर हीट इज सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर तो वर्क डन क्या रहेगा रे बाबा, बोलो रे बाबा, वर्क डन क्या रहेगा? कांस्टेंट वॉल्यूम. हाँ, कांस्टेंट वॉल्यूम. व्हेन हीट इज सप्लाइड एट कांस्टेंट वॉल्यूम तो वर्क डन क्या रहेगा, 0. ठीक आहे. तो अभी सेम लॉ, आणि हा जो लॉ आहे त्याला म्हणतात FLOT, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणतात. सिमिलरली इकडे वापरूयात केस 2 मध्ये. हीट सप्लाइड ॲट काय आता, कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल्स टू एनर्जी ऑफ द सिस्टीम, इंटरनल एनर्जी प्लस क्या, वर्क डन ऑफ द सिस्टीम. बरं मला सांगा, डेल्टा यू कुठल्याही सिस्टीममध्ये जाता, केस 1 मध्ये जा नाही तर केस 2 मध्ये जा. डेल्टा यू, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम, इज नथिंग बट द हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग इथल्या डेल्टा यूला मी कसं रिप्लेस करेल? I can replace this internal energy with the help of value delta Q, heat supplied at constant volume. आए के बात समझ में? is plus delta W as it is. बरं आता फॉर्म्युला
तर बच्चा पार्टी इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ज्यावेळेस लिहितात तर इसका फॉर्मूला बनता है n टाइम्स Cp इंटू डेल्टा टी. ठीक है, तो ये क्या है बताता हूँ, ये बनता है n टाइम्स Cv इंटू डेल्टा टी प्लस डेल्टा डब्ल्यू इज हाउ मच, पी डेल्टा वी सर. और पी डेल्टा वी को कैसे रिप्लेस करते रहे अपन, ये देखो इधर ही ऊपर रिप्लेस करता है. ये डेल्टा डब्ल्यू इज रिप्लेस्ड एज लाइक पी डेल्टा वी एंड पी डेल्टा वी इज रिप्लेस्ड एज एन आर डेल्टा टी. क्या रिप्लेस करोगे, एन टाइम्स आर इंटू डेल्टा टी. तो बच्चा पार्टी दोनों तरफ से कौन कॉमन आया सर, एन डेल्टा टी. इधर कौन बच्चा सी पी, इधर कौन बच्चा सी वी, इधर कौन बच्चा आर, और दोनों में से कौन कॉमन निकला, एन डेल्टा टी. बराबर, दोनों तरफ का एन डेल्टा टी, एन मतलब नंबर ऑफ मोल, डेल्टा टी कैंसल, कौन बचा सिर्फ खाली, नीचे कौन बचा रे बाबा, सी पी इज इक्वल टू सी वी प्लस आर, सी पी माइनस सी वी इज इक्वल टू आर. ये टर्म इधर आ गया. तो सो व्हाट इज सी पी एंड व्हाट इज सी वी. तो सी पी मतलब क्या, तो यहाँ पे लिखता हूँ सी पी वेयर सी पी का मतलब एन टाइम्स डेल्टा क्यू, तो सॉरी एन टाइम्स, ओ रबर, रबर किधर गया रे बाबा. हाँ क्या है ये, लार्ज रेजर. हाँ बाबा, क्यों नहीं आ रहा बाबा रबर तू, हाँ आ रहा आ रहा. तो सीपी मतलब क्या, तो सीपी मतलब होता है हीट सप्लाइड एट कांस्टेंट प्रेशर पर यूनिट नंबर ऑफ मोल पर यूनिट चेंज इन टेम्परेचर. सो दैट इज सीपी. सीपी मतलब इसको बोला जाता है स्पेसिफिक हीट ऑफ गैस. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट काय रे सांगा, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. यस व्हेरी गुड. सीपी बरं, सीपी बद्दल बोलतोय. सीपी सिमिलरली सीवी बद्दल सांगा. specific heat capacity of gas at constant volume. यस एंड फॉर्म्युला देखो सेम वॉल्यूम फॉर्म्युला आहे. इवन डेल्टा क्यू सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्यालाच काय म्हणतात रे, दुसरा शब्द, दुसरं नोटेशन सांगा. इथं लिहिलंय बघा दुसरं नोटेशन, डेल्टा क्यू सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॅन बी ऑल्सो रिटन ॲज डेल्टा यू. व्हॉट इज डेल्टा यू, डेल्टा यू व्हाट इज डेल्टा यू, Total internal इंटरनल energy. एनर्जी ऑफ द सिस्टीम. आई बात समझ में बच्चा पार्टी लोगों को. एवढं सिंपल करून सांगितलं तर आणखी काय लागतं रे शिकायला. लोक आहे ना लय भाऊ करून शिकवतात. जसं काय मला PhD मिळाली, मी लय मोठा, मी कसं काय एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बेसिक पातळीवर शिकू. अरे भाऊ तुलाच कळलेलं नाही ते, त्याच्यामुळे तू कशाला सांगशील. तूच पाठ करून आलाय, तूच वाचून शिकवतोय, कसं व्हायचं मग तू. ओके, सो स्पेसिफिक हीट कैपेसिटी ऑफ गैस एट कांस्टेंट वॉल्यूम. तो ये बात आई समझ में, स्पेसिफिक हीट ऑफ गैस एट कांस्टेंट प्रेशर. तो फॉर्म्युला दोनों का समझ में आया, डेफिनेशन. सो म्हणजे जर तुम्ही गॅसला हीट सप्लाय करताय, बट ती हीट दोन प्रकारे सप्लाय करू शकते. आता गॅसमध्ये अशा दोन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी का, तर बच्चा पार्टी ए स्मॉल चेंज इन टेम्परेचर कॉजेस ए लार्ज चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम. सो दॅट्स वाय आपल्याला दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. बघा मी काय सांगतोय, वाय इन केस ऑफ गॅसेस देर आर टू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ॲट कॉन्स्टंट प्रेशर का आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम का, बिकॉज ए स्मॉल चेंज इन टेम्परेचर असू देत किंवा स्मॉल चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम असू देत कॉजेस ए लार्ज अमाऊंट ऑफ चेंज इन प्रेशर as well as volume as well as temperature. So that's why we have to deal with two specific heat capacities. मग फायनल इक्वेशन सर्वांना समजलं. CP मायनस CV इज इक्वल्स टू काय आलं इक्वेशन R. आणि सगळ्यात जास्त प्रश्न या CP मायनस CV वर. बच्चा पार्टी या CP मायनस CVचं आहे ना, त्यांनी एक डेरिवेशन पण दिलेलं आहे. तुम्ही जर क्वेश्चन नंबर 40 वर जाताल, पेज नंबर क्वेश्चन नंबर 40 पेज नंबर 96, तर तुम्हाला घंटा काही समजणार नाही बुकवाल्यांनी काय दिलेलं आहे. पण वाघ सरांनी शिकवलेलं जर तुम्ही एकदा समजून घेतलं आणि मग बुकवाल्यांचं वाचलं तर तुम्हाला कळेल अरे यार एवढं सोपं आहे होय ते. आणि जर फक्त डायरेक्टली जर तुम्ही वाचायला घेतलं तर तुम्हाला नाही कळणार. सो दॅट आय कॅन चॅलेंज यू. सो त्याचं रिझन आहे की कन्सेप्ट समजून घ्या आधी, आणि कन्सेप्ट समजले की ते डायजेस्ट करायला खूप सोपे असतात. सो दिस इज द रिलेशन विच वी हॅव डिराइव्ड इज कॉल्ड ॲज मेयर्स नावाचा सायंटिस्ट होता. सो दॅट्स वाय दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेयर्स रिलेशन. काय म्हणतात त्याला, मेयर्स रिलेशन. सो मेयर्स रिलेशन बिटवीन CP अँड CV, CP आणि CV मध्ये असणारं हे छोटंसं रिलेशन आहे.
बरं, आणखी एक आता एक रिलेशन असं पण असतं सी पी आणि सी व्हीचं. मी पुढच्या पेजवर घेतो वाटल्यास, की सी पी इज ऑल्सो रिटर्न ॲज, हे बघा, सी पी इज इक्वल्स टू M0 टाइम्स एस पी. आता हे एस पी काय आलं सर, तर एस पी म्हणजे मग अशी जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी होती ती आणि ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे, तर दिस इज रिलेटेड विथ मोलर मास. मग याला तुम्ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पण म्हणू शकता. काय म्हणायचं, एस पी, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. इथं लिहितो वाटल्यास मी प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी, सो दॅट इज एस पी. ठीक आहे. आणि तिथला जो सी पी आहे, सी व्हीचं रिलेशन आहे, सी व्ही इज इक्वल्स टू M0 इंटू एस व्ही. सो दिस इज ऑल्सो प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, लेकिन ये ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम आहे. तो व्हॉट इज M0? M0 काय असेल इथे सांगा. वेअर Molar mass. मोलार मास ऑफ गॅस, गॅसचं मोलार मास असं कन्सिडर करतात. मग तुमच्याकडे आपल्याकडे रिलेशन जे होतं ते रिलेशन वॉज लाइक दिस, सी पी माइनस सी वी इज इक्वल्स टू क्या था, आर. इसमें अगर मैं इसको रिप्लेस करता हूँ तो ये बनेगा M0 टाइम्स एस पी माइनस M0 टाइम्स एस वी इज इक्वल्स टू आर. रिप्लेस किया दोनों को, M0 कॉमन निकला, कॉमन निकल के इधर हो गया, तो यू कैन राइट डाउन इट इन दिस पैशन, एस पी माइनस एस वी. M0 जो कॉमन निकला था वो यहाँ पे लिखोगे R अपॉन M0. ठीक है, आप इसको ऐसा भी लिख सकते हो, या फिर इन टर्म्स ऑफ मेकॅनिकल इक्विव्हॅलंट लिहायचं असेल, जेच्या टर्म्समध्ये लिहिलं असतं. मोस्टली ना काय देतात माहिती का, ह्या ज्या व्हॅल्यू असतात एस पीच्या किंवा काय म्हणून त्याला सी पीच्या, सी व्हीच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या कॅलरीजमध्ये देतात. कशामध्ये, कॅलरीमध्ये. जर कॅलरीमध्ये जर व्हॅल्यू असतील, हे बघा, इफ एस पी एस व्ही इज गिवन इन काय, गिवन इन कॅलरी, कॅलरीमध्ये असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर त्याला जूलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्या फॉर्म्युल्याला फक्त असलेच एस पी मायनस एस व्ही इज इक्वल्स टू आर अपॉन M0 इंटू जे. तो जर तुम्हाला जूलमध्ये कन्वर्जन पाहिजे असेल तर कन्वर्ट इन जूल. ठीक आहे, मी न्यूमेरिकलच्या वेळेस ते सांगेल, त्याला मेकॅनिकल इक्विव्हॅलंट पण म्हणतात, पण न्यूमेरिकलच्या वेळेस सांगेल की जेने कधी डिवाइड करायचं काय, तुम्हाला ते फॉर्म्युल्यावर लगेच लक्षात येईल, किंवा लगेच मी ते त्यावेळेस एक्सप्लेन करेल. सो या तर चीज़ें क्लिअर. फिर बच्चा पार्टी लोग, आपण त्याचं लगेच ॲप्लिकेशन पण शिकू. परत एकदा जातो मागे, काय काय शिकलो सांगा बरं. मग काय काय शिकलो आपण. वी स्टार्टेड विथ Law of equipartition of energy. हां, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीमध्ये सांगितलं की प्रत्येक मोडमध्ये, आता आपल्याकडे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता. काय होता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, आदित्य, स्नेहा? 3/2 PV. 3/2 PV. मग 3/2 PV ला आपण ॲडिशनलमध्ये काय लिहिलं, PV रिप्लेस्ड बाय NRT, देन स्मॉल n इज रिप्लेस्ड ॲज N अपॉन NA, आणि R अपॉन NA ला KV ने रिप्लेस केलं. मग मी तुम्हाला सांगितलं ही जी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळालाय, याला कुठली कायनेटिक एनर्जी म्हणतात रे बाबा, ओ ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. तर गॅस मॉलिक्युलचं जे मोशन असतं ते स्ट्रेट लाईनमध्ये 3 डायरेक्शनमध्ये होऊ शकतं, लाईक एक्स ॲक्सिसमध्ये, वाय ॲक्सिसमध्ये आणि झेड ॲक्सिसमध्ये. आणि म्हणून आपण त्याची ट्रान्सलेशन ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी आहे ती फॉर्म्युलाने लिहिली 3/2 KBT. आणि 3/2 KBTला आपण प्रत्येक हिस्स्यामध्ये डिवाइड करून टाकलं, लाईक कायनेटिक एनर्जी अलॉंग एक्स ॲक्सिस, कायनेटिक एनर्जी अलॉंग वाय ॲक्सिस अँड कायनेटिक एनर्जी अलॉंग झेड ॲक्सिस. तर प्रत्येक डायरेक्शनमध्ये असणारी जी एनर्जी तिला न्याय मिळाला, आणि प्रत्येक डायरेक्शनमध्ये असणारी एनर्जी मिळाली आपल्याला हाफ KBT, जे की आपण घेतलं. त्याच्यानंतर आपण कुठे गेलो, मग डिग्रीज ऑफ फ्रीडम, त्याच्यामध्ये गेलो आपण टाइप्स ऑफ गॅसेसमध्ये. टाइप्स ऑफ गॅसेसमध्ये 2 टाइपचे गॅसेस, मोनो ॲटॉमिक और दुसरा क्या, डायॲटॉमिक. मग डिग्रीज ऑफ फ्रीडम शिकवायचं होतं, तुम्हाला सांगितलं क्वेश्चन नंबर 34 लिहायचा आहे, डेफिनेशनवाला पार्ट. मोनो ॲटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅस. डायॲटॉमिकमध्ये पण 2 प्रकार, रिजिड, नॉन रिजिड. मोनो ॲटॉमिकमध्ये जे प्रकार आहे ते सांगितले. मोनो ॲटॉमिक म्हटल्यानंतर सिंगल मॉलिक्यूल, त्यांच्याकडे फक्त 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम असतात. डायॲटॉमिक गॅसमध्ये रिजिडकडे 5 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, त्यात 3 ट्रान्सलेशनचे, 2 रोटेशनलचे.
रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडममध्ये मी एक्झाम्पल दिलं एच प्लेनमधलं सिलिंग फॅन, व्हर्टिकल प्लेनमधला टेबल फॅन, आणि नॉन रिजिडमध्ये एक्सेप्शनल केस आहे 3 ट्रान्सलेशन, 2 रोटेशनल आणि 2 व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. तर असे मिळून इथं 7 डिग्री ऑफ फ्रीडम आहे, इथं 5 डिग्री ऑफ फ्रीडम आहे, आणि प्रत्येक डिग्री आणि इथं 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. मग प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडममध्ये हाफ KBT एनर्जी है. मग टोटल एनर्जी किती हे आपण बघितलं बरोबर. ओके, उसके बाद बच्चा पार्टी स्पेसिफिक हीट कैपेसिटी आपके लिए समझाने के लिए मैंने कुछ रियल लाइफ एग्जांपल दिए. रियल लाइफ एग्जांपल तुम्हाला लक्षात आलेच असतील. हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम, हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, अँड देन उसके बाद हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट वॉल्यूममध्ये वर्क डन काय असतं. हमेशा हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट वॉल्यूममध्ये वर्क डन काय असतं. झिरो असतं. का झिरो असतं, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हटल्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम झिरो, आणि वर्क डनचा फॉर्म्युला असतो P डेल्टा V, तो वो भी झिरो आ गया बच्चा पार्टी. तो काळ्या दगडावरची पांढरी रेष सांगितली. हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम इज रिटन ॲज क्या, इज रिटन एज चेंज इन इंटरनल एनर्जी बराबर. और यही चेंज इन इंटरनल एनर्जी मैंने यहाँ पे डेल्टा यू को डेल्टा क्यू एट कॉन्स्टेंट वॉल्यूम में रिप्लेस किया. यहाँ देखो, यहाँ ध्यान दो. एंड यहाँ से अपन ने फॉर्मूला डिराइव करके CP और CV के बीच का रिलेशन फाइंड आउट किया. उस रिलेशन को कौन सा रिलेशन बोलते हैं. Mayer's relation. मेयर्स रिलेशन. ठीक आहे. सो मेयर्स रिलेशन. शेळकेने काय मेसेज टाकलाय, बायोचं लेक्चर. हा शेळके, बायोचं मी आहे कॉन्स्टंटली टचमध्ये लोकांच्या. जी लोक मी त्या दिवशी विचारलं होतं ना की बायोसाठी जी लोक इंटरेस्टेड आहे त्यांनी तुमचे हात वर करा म्हणून, तर त्या दिवशी मी एक घेतला होता जनरल, विचारलं होतं प्रश्न, तर 15 जण होते इंटरेस्टेड. तर काय त्याची प्रोसेस सुरू आहे माझी. प्रोसेस म्हणजे बायोलॉजीसाठी ऑफलाईनकडे आपल्याकडे फॅकल्टी आहे, पण ऑनलाईनला त्यांना वेळ नाही आहे. डॉक्टर सचिन सोलाट म्हणून आहे, त्यांना ऑनलाईनला वेळ नाही आहे. सो आय एम प्लॅनिंग टू हॅव फॅकल्टी who will teach you, आणि तो फॅकल्टी आमच्यासारखाच असेल किंवा आमच्यासारखा असला पाहिजे, याच्यासाठी आमची प्रोसेस आहे. आता चांगला व्यक्ती मिळणं त्याला वेळ लागतो. स्टार्टिंगला आय वॉज नॉट ऑप्टिमिस्टिक की यार मुलं कमी होते, म्हणजे 2-3च मुलं म्हणायचे बायोलॉजी पाहिजे, पण आता 15-16 मुलं इंटरेस्टेड आहेत. तर डेफिनेटली आय विल थिंक अबाउट दिस. या ओके. अँड आय हॅव ऑलरेडी मतलब आय हॅव स्टार्टेड यूजिंग माय नेटवर्क. माय टीचिंग फील्डमध्ये जे माझे मित्र आहेत, मी त्यांना सांगितलं की मला बायोलॉजीसाठी फॅकल्टी हवं आहे बाबा, चांगलं फॅकल्टी कोणी असेल तर रिकमेंड करा ऑनलाईनसाठी मला. तर दॅट प्रोसेस आय हॅव ऑलरेडी इनिशिएटेड. ओके, तुम्हाला 7 दिवसामध्ये येऊन जाईल चांगले रिझल्ट्स. त्याचे तुम्हाला कळून येतील की अरे झाले, काहीतरी सुरू केलं आहे सरांनी. ओके, सो कमिंग बैक यहाँ पे फिर बोलो SP माइनस SV, CP माइनस CV, ये रिलेशन आ गया. फिर मोलर मास का कंसिडर करके वो भी रिलेशन आ गया. तो बच्चा पार्टी लगेच आपण एक न्यूमेरिकल त्याच्यावर सॉल्व करू. आपल्याकडे 10 मिनटं आहे. तर पेज नंबर 97 वर या. 97 वर तुम्ही या. क्वेश्चन नंबर 44 वर काय दिलंय. क्वेश्चन नंबर 44 बघा. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी लगेच बुक ओपन करा, ठीक आहे. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी आता स्क्रीनवर लक्ष द्या. पेज नंबर 97 यहाँ पे लिख रहा हूँ मैं, ठीक है. पेज नंबर 97 क्वेश्चन नंबर 44. तो डिफरेंस बिटवीन द 2 मोलर स्पेसिफिक हीट्स ऑफ ए गैस इज 8000. 2 मोलर स्पेसिफिक हीट्स ऑफ गॅसमध्ये जो डिफरन्स आहे तो 8000 जूल पर kg पर केल्विन एवढा आहे. तर मग ती जी व्हॅल्यू आहे डिफरन्स बिटवीन, तर डिफरन्सचं व्हॅल्यू मला जर लिहायचं म्हटलं तर मी असं लिहितो लाईक CP मायनस CV. डिफरन्स बिटवीन कोण मोठं आहे CP आणि CV पैकी, ते तुम्ही बघितलेलंच आहे बच्चा पार्टी. हे बघा, CP मायनस CV इज इक्वल्स टू R लिहितात, म्हणजे CPतनं काहीतरी वजा केलं तर R मिळतोय, म्हणजे नक्कीच CP मोठा असेल, ठीक आहे. सो त्यांनी स्टार्टिंगलाच म्हटलं डिफरन्स बिटवीन मोलार स्पेसिफिक हीट्स ऑफ ए गॅस. मोलार स्पेसिफिक हीट्स ऑफ ए गॅस, तर ती व्हॅल्यू दिली आपल्याला मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस, आणि ती दिली 8000 जूल पर kg पर केल्विन. इफ द रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हीट्स
जर त्यांचा रेशो असा असेल, हे पहिलं गिवन. आणि दुसरं रेशो ऑफ प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स CP/CV ही जी व्हॅल्यू आहे ती दिली आहे त्यांनी 1.65 और कॅल्क्युलेट द 2 मोलर स्पेसिफिक हीट्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. टू फाइंड दोघांची व्हॅल्यू फाइंड आउट करा बाबा. एकदा CP आणि दुसरा कोण CV हा पण फाइंड आउट करा. तर CP माइनस CV कैसे करोगे फिर? रिलेशन तो दिया है CP माइनस CV का. बरं हे रिलेशन वापरून काही करता येईल का? CP इज इक्वल्स टू 1.65 टाइम्स CV असं काही करता येईल का बघा बरं. तर डेफिनेटली आय कॅन डू दॅट. कसं करता येईल बघा. हे बघा याला रिप्लेस करूयात. हे जे गिवन इक्वेशन आहे ना पहिलं, ॲज वी हॅव, हां बोलो, CP माइनस CV इज इक्वल्स टू कितना था 8000. ओके, सो CP ची व्हॅल्यू लिहिली 1.65 टाइम्स CV माइनस CV इज इक्वल्स टू 8000. याला रिप्लेस केलंय CP ला, कारण आपल्याला CP/CV असा रेशो दिला होता 1.65. तो हा 1.65 ला CV मल्टिप्लाय केला, ह्या CP ला रिप्लेस केलं. आता 1.65 माइनस 1 टाइम्स क्या CV इज इक्वल्स टू 8000. ये दोनों का सब्ट्रैक्शन कितना बनेगा? 0.65 टाइम्स क्या CV इज इक्वल्स टू 8000. तो 0.65 ने त्याला डिवाइड करायला गेलो आपण, तर नेक्स्ट रिलेशन काय बनेल मग सांगा? CV इज इक्वल्स टू 8000 डिवाइडेड बाय 0.65 का ऐसा लिखा 65 इंटू 10 टू द पावर -2 चलेगा ऐसा. आणि वरती याला 80,000 है, तो 80 इंटू 10 टू द पावर 2 बनाया. ये 10 टू द पावर -2 ऊपर चला गया, 10 टू द पावर +2 डिवाइडेड बाय 65. ठीक है, चलेगा. एंड नाउ दिस इज सिंपल ना. 80 ला 65 ने डिवाइड करना येईल करता 65 वन जा 65 बराबर किती उरले? 15 उरले. डेसिमल पॉईंट शिफ्ट 0. 65 दुने 130 बरोबर. 20 उरले. हा परत एकदा 65 ने आता भाग जाईल का? नाही जाणार. मग डायरेक्ट 200 घेऊन टाकू इथं. Zero. सावित्री काटरा नाही, 0 नाही येत आता. हे बघा डेसिमल पॉईंट नंतर 0 घेत नाही. हा डेसिमल पॉईंट घेतला इथं, डेसिमल पॉईंटमुळे 0 आला इथं खाली. हे बघा या डेसिमल पॉईंटमुळे 0 आला. पण एकदा डेसिमल पॉईंट घेतला तुम्ही आणि त्याच्यानंतर जर नॉन 0 डिजिट आला, रूल आहे हा, तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये बघितला असेल, नॉन 0 डिजिट आला की पुढे आता 20 आलाय नंबर, पण 20 ला 65 ने भाग जात नाही. मग हा 0 घेण्यासाठी इथं 0 घेण्याची गरज नसते. ठीक आहे, 65 डायरेक्ट सावित्री 18 1.23 चलेल. माहीत असेल तुम्हाला, पण जर विसरले असताल तर माझं काम आहे तुम्हाला आठवण करून देणार. सो CV इज इक्वल्स टू 1.23 इंटू 10 टू द पावर 4. आता परत याचं युनिट, जसं मगाशी दोघांचा डिफरन्सचं युनिट लिहिलंय तुम्ही, जूल पर kg पर केल्विन. सो दॅट इज CV. ओके बच्चा पार्टी, ठीक है बच्चा पार्टी, ठीक है. हां या तक चीज़ें क्लिअर. बरं CV मिळाला. आता CV मिळाल्यानंतर तुम्ही मगाशीचा जो फॉर्म्युला होता, वी हॅड रिलेशन क्या था, बोलो रिलेशन क्या था? CP माइनस CV इज इक्वल्स टू क्या था? 8000 ऐसा कुछ होता. हां तो CV मिळालाय. मग आता मग CV मिळाल्यावर CP इज इक्वल्स टू काय बनेल? 8000 प्लस CV. मग CV ची व्हॅल्यू तुम्ही इन टर्म्स ऑफ 10 टू द पावर 4 आहे इथं, याला 10 टू द पावर 4 च्या टर्म्समध्ये लिहू शकता. लिहिताल का याला 10 टू द पावर 4 च्या टर्म्समध्ये? सो आय कॅन राईट डाऊन इट लाईक 0.8 इंटू 10 टू द पावर +4 बरोबर. आणि CV ची व्हॅल्यू 1.23 इंटू 10 टू द पावर 4. बघा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना 10 चे पावर दोघांचे सेम पाहिजे. साक्षी साबळे, मुठे, प्रेम गाडेकर, सिद्धी लबडे, श्रावणी, लक्षात येतंय का? ओके लक्षात आलंय मग. सो मग पुढे जाऊयात आता. हे बघा 0.8 अधिक 1.23 इंटू 10 टू द पावर 4, हे दोघांची ॲडिशन परफॉर्म करा. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ CP. और CP का यूनिट ऊपर जो लिखा हुआ ही जूल पर kg पर केल्विन. ठीक है ना, जूल पर kg पर केल्विन. So that's going to be CP. Understood? Simple numerical.
ओके ओके ठीक आहे. सो नेक्स्ट आणखी एक त्याच टाईपचं एक न्यूमेरिकल आहे, फक्त आता इथे एस पी आणि एस पी दिलेलं आहे. मग एस पी आणि एस पी दिलेले असेल तर काय दिलंय बघूया. गिवन द व्हॅल्यूज ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. मग अशी शब्द जो होता, तुम्ही क्वेश्चन नंबर 44 मध्ये जर जाताल तर तिथं शब्द होता मोलार स्पेसिफिक हीट. अंडरलाईन करा, तुमच्याकडे पुस्तक आहे तर हे जे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी होत्या त्या लिहिल्या होत्या मोलार स्पेसिफिक हीट. मोलार स्पेसिफिक हीट ठीक आहे. आणि आता तुम्ही जर पाहताल क्वेश्चन नंबर 43 मध्ये त्याच पेजवर 43 पेज नंबर 97 वर, तर तिथं शब्द वापरलाय प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. मग प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि त्यांनी सिम्बॉल पण दिले तसे एस पी. प्रिन्सिपल शब्द आला की लक्षात ठेवायचं एस. एस पी इज इक्वल्स टू 3400. आता इथे युनिट बघा काय लिहिलंय, कॅलरी, केजी इनवर्स, केल्विन इनवर्स. यू कॅन राईट डाऊन इट लाईक कॅलरी पर केजी पर केल्विन. एस व्ही साठी फॉर्म्युला 2400 कॅलरी पर केजी पर केल्विन किंवा कॅलरी पर केजी पर केल्विन. ठीक आहे, असं लिहूया. फॉर हायड्रोजन गॅस फाइंड द व्हॅल्यू ऑफ जे. आपल्याला फाइंड करायला सांगितलंय त्यांनी जे ची व्हॅल्यू. इफ द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर ची व्हॅल्यू दिली आहे 8300 जूल पर केजी पर केल्विन. ठीक है, यहाँ तक चीजें क्लियर बच्चा पार्टी. जे ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. मग जेचं रिलेशन माहिती पाहिजे आपल्याला. आणि हायड्रोजन गॅस आहे बरं का. हे बघा, हायड्रोजन गॅस म्हटल्यानंतर त्याचं मोलर मास काय असेल रे, मला सांगा. तुमच्याकडे एखादा फॉर्म्युला आहे का एस पी एस व्ही जे आर एम झिरोच्या टर्म्स मध्ये? असा काही फॉर्म्युला आहे का मगाशी सांगितलेला? तर वी हॅव, हा बोलो, एस पी मायनस एस व्ही इज इक्वल्स टू आर अपॉन एम झिरो इंटू जे. आठवला फॉर्म्युला बच्चा पार्टी? ओके. सो मग बघा बरं, सगळ्या व्हॅल्यू आहेत का? आर ची व्हॅल्यू आहे का? आर ची व्हॅल्यू ओके. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू के जी पर केल्विन दिलाय, एम झिरो दिलाय. त्यानंतर हायड्रोजनचा एम झिरो वापरता येईल आपल्याला. एस पी मायनस एस व्ही दिलाय. पण एस व्ही आणि एस व्हीच्या व्हॅल्यू कशात दिलेल्या आहेत? कशात दिल्यात सांगा? कॅलरीमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता कॅलरीचं कन्व्हर्जन जूलमध्ये माहिती आहे का तुम्हाला? एक कॅलरीमध्ये 4.18 joule. 4.18 जूल लिहितात किंवा 4.2 जूल म्हणतो आपण. 4.184. हे बघा, कॅलरी हे प्रॅक्टिकल युनिट आहे. कशाचं? एनर्जीचं. आपण आपल्या बॉडीची एनर्जी म्हणजे ह्युमन बॉडीची एनर्जी आपण कॅलरीजमध्ये मोजतो की किती कॅलरी लागते, किती कॅलरी वेस्ट झाली, किती कॅलरी पाहिजे वगैरे असं. सो पण जूल हे ऐसा युनिट है, जूल एनर्जीचा. ठीक है, एनर्जी का प्रैक्टिकल यूनिट चल रहा है, एनर्जी का ऐसा यूनिट चल रहा है. तो लेट्स गो फॉर इट. दोघांचं व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन करूयात. कॅलरीजमध्ये दिलंय आणि कॅलरीचं जूलमध्ये कन्वर्जन करायचं असं. हे बघा, सांगण्याचा उद्देश काय? एस पीची व्हॅल्यू कशात दिलेली आहे सांगा? एस पीची व्हॅल्यू कशात दिलेली आहे? युनिट काय आहे समजून घ्या. कॅलरीमध्ये. कशात आहे? कॅलरी. हा, आर ची व्हॅल्यू कशात दिलेली आहे? जूल मध्ये. मग आर ची व्हॅल्यू पण कॅलरी मध्ये द्यायला पाहिजे होती ना. येते का? लक्षात येतंय का? एक तर सगळ्यांच्या व्हॅल्यू कॅलरी मध्ये घ्या, नसेल तर सगळ्यांच्या व्हॅल्यू जूल मध्ये घ्या. एवढं सोपं लॉजिक लक्षात ठेवा. तर मग मी आता माझ्याकडे याचं कन्वर्जन नाही आहे. मग ह्या आर ची व्हॅल्यू कॅलरी मध्ये घेण्यासाठी बघा, ह्या आर ची व्हॅल्यू जी जूल मध्ये ती कॅलरी मध्ये घेण्यासाठी त्याला कशाने डिवाइड केलंय तुम्ही? जे ने. आणि जे म्हणजे कोण? जे म्हणजे हा जे इथला. हे बघा 1J 1J आणि हा 4.18 इकडे आला. लाईक 1 कॅलरी अपॉन 1.18. लॉजिक आहे समझ में? ओके. 1 डिवाइडेड बाय 4.18.
सो म्हणजे असं ते आरला लाईक जेने डिवाइड करा, 1J ने डिवाइड करा, यू विल गेट द वैल्यू, असं त्यांचं म्हणणं आहे कॅलरीमध्ये. सो यस, डायरेक्टली अभी यूज़ करते हैं कैलोरी का फॉर्मूला. जे से आए तो कैलोरी में आए जाएगा. फिर तो एस पीची व्हॅल्यू किती दिली? एस पीची व्हॅल्यू 3400, एस वीची 2400 इज इक्वल्स टू आरची व्हॅल्यू 8300 हा डिवाइडेड बाय मोलर मास कितना है? मोलर मास 2 ग्रॅम. हायड्रोजन म्हटल्यानंतर 2 ग्रॅम घेऊन टाकायचं का? Yes. हां बरं. आता आरची व्हॅल्यू जूल पर के जी की जूल पर केल्विन घेत असतो आपण. नंबर ऑफ मोलच्या टर्म्समध्ये घेत असतो. आरची व्हॅल्यू 8.3 घेत असतो बघा, 8.3. आठवली का? मग याला ऑलरेडी के जीमध्ये कन्वर्ट करून घेतलंय. मग मासला पण तसं करूयात का, की लाईक 2 × 10⁻³ आणि 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 बरं, ही कॅलरीमध्ये ठेवलं, हे कॅलरीमध्ये ठेवलं, आणि मोलर मासला पण मग प्रॅक्टिकल युनिट, पण याला कन्वर्ट करून घेतलंय कॅलरीमध्ये. मग मोलर मासला का नाही केलं बाबा कन्वर्ट 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 कन्वर्ट? बरं ठीक आहे, आन्सर बघूया आता ते काय येते. तर 2 × जे काढायचं आहे आपल्याला. 3400 - 2400 किती आला? 1000 का? 1000. आणि हा 8300 डिवाइडेड बाय 2J. समजा मी 2 ग्रॅमच घेतला असं मी ट्रीट करतोय. 0 0 कट हो गया भाई, और ये 10 यहाँ से डिवाइड हुआ, J इधर आ गया, J इधर आ गया, तो 83/20 किती राहिले हे? 20 × 80 का? 4.83 ला आपण 20 ने भाग दिला, 20 × 80 आणि 3 उरले. डेसिमल पॉईंट आला, 0 घेतला खाली डेसिमल पॉईंटचा, 20 × 20 आणि परत 10 उरले. तर आता डायरेक्ट 0 घेऊयात, 20 × 5 = 100. 4.15 येते माझं जेची व्हॅल्यू. पण माय कन्सर्न इज वाय दिस इज मेन्शन इन टर्म्स ऑफ ग्रॅम इन्स्टेड ऑफ के जी. के जीमध्ये का नाही कन्वर्ट केलं बाकी, असं माझा कन्सर्न होता फक्त. ओके ठीक आहे, आय विल गेट बॅक टू दिस आता. की पण ठीक आहे, मी त्यांच्या मेथडप्रमाणे आता बघितलं, तर दे हॅव टेकन इट ॲज 2 नॉट 2 ग्रॅम. तर तोच माझा एक फक्त कन्सर्न असेल, बिकॉज हायड्रोजन गॅस आहे. हायड्रोजन गॅसचं मोलर मास मी तिथं कन्सिडर केलं आहे. हायड्रोजन गॅस मोलर मास M0 = 2 ग्रॅम पाहिजे होतं, पण ते फक्त 2 राहिलं आहे. 2 घेतले, कन्वर्जन नाही केलं. तर ते का नाही केलं, आय विल गेट बॅक टू दिस इन टुमॉरो सेशन. ठीक आहे, टिल देन बच्चा पार्टी. मग आता कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आपलं संपलं आहे, आणि मला अपेक्षित आहे तुम्ही आता पेज नंबर 110 वर जा सर्वांनी. पेज नंबर 110, पेज नंबर 110 गेलात का? तिथं क्वेश्चन नंबर 12, 13, 14 तुम्ही करताय. त्यानंतर MCQ मध्ये जा. MCQs मध्ये क्वेश्चन नंबर 13, क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 16चं उत्तर शोधायचं आहे तुम्ही. ठीक आहे, एवढं करा, चालेल बच्चा पार्टी लोक. सो थँक्यू फॉर जॉईनिंग बच्चा पार्टी लोक. आणि मी तुम्हाला काहीतरी दिलं होतं टास्क शनिवार रविवार, काय नाही, मोबाईलमध्ये ना 1760 वेळेस बोटं घालतील, पण आहे ना गुगल रिव्ह्यू काय टाकणार नाही आम्हाला तुम्ही. सो मी लिंक टाकलेली आहे. मी एक्सपेक्ट करतोय की तुम्ही लोकांनी गुगल रिव्ह्यू टाकाव्यात. 500च्या पुढे गेले पाहिजे आपले सक्सेस सायन्स अकॅडमीचे रिव्ह्यूज. आणि बच्चा पार्टी आज 10वीची परीक्षा संपली आहे, तर मग तुमच्यापैकी कुणी तुमचे मित्रमैत्रिणी जर 10वीमध्ये असतील किंवा ते आता पुढची तयारी करणार असतील, तर त्यांना आपलं ऑनलाईनचं ऑप्शन नक्की सजेस्ट करा. चालेल ना? तुम्हाला जर आवडलं असेल तर त्यांना नक्की रिकमेंड करा. इवन त्यांना जरी रिकमेंड केलं तर त्याच्यासाठी पण रेफरल गिफ्ट मिळणार आहे बरं का. हां, म्हणजे असं काही नाही की तुम्ही फक्त तुमच्या 12वीतल्या मित्रांसाठीच रेफरल गिफ्ट रिकमेंड करतायत, तर इट्स नॉट लाईक दॅट. तुम्ही रिकमेंड करू शकता त्यांना. तर छान छान रिव्ह्यू दिले, 491 झालेत. अरे बापरे, नाना पाटेकरने भी दिया भाई 5 स्टार रिव्ह्यू. थँक्यू. सिद्धी लबडे, ईस्ट और वेस्ट, SSA अकॅडमी इज द बेस्ट.
सर्व टीचर खूप छान शिकवतात, टीचिंग करतात. स्टुडंटला ते फक्त एक्झामसाठी शिकवत नाहीत, तर ते लाईफसाठी आणि फ्युचरसाठी शिकवतात अँड स्टुडंट्सला करेक्ट मार्ग दाखवतात. बरं, स्नेहा उदावन, excellent success science academy. The online sessions are highly effective and the teachers explain every concept in simple language. Teaching quality is excellent. आदित्य भांड ने भी 5 स्टार दिया है, थैंक यू. अनिकेत ने भी दिया है, सक्सेस सायन्स अकॅडमी इज बेस्ट अवर इंडिया. नेमकं इंडिया बेस्ट आहे की सक्सेस सायन्स अकॅडमी बेस्ट आहे काय अनिकेत? यस, पूजा ने भी लिखा है. पूजा, सक्सेस सायन्स अकॅडमी आम्हाला शिक्षणाच्या मार्फत आयुष्याचा करेक्ट मार्ग दाखवणारी एक ग्रेटेस्ट अकॅडमी आहे. सर्व टीचर्स खूप सुंदर टीचिंग करतात आणि खूप एनर्जेटिक आहेत. त्यांची शिकवण्याची एनर्जी बघून सर्व स्टुडंटमध्ये देखील शिकण्यासाठी एनर्जी क्रिएट होते. आय एम सो हॅपी बिकॉज आय एम पार्ट ऑफ दिस ग्रेटेस्ट एज्युकेशन अकॅडमी. थँक्यू. राजश्री शेळके 5 स्टार. श्रावणी सुपेकर 5 स्टार. ओके, राणी गीते त्यांचं वाचलंच आहे, साक्षीचं वाचलंच आहे, अंजली येवले थँक्यू. सो 500 क्रॉस करायचं आहे बच्चा पार्टी. प्लीज गो देअर ऑन अवर लिंक, रिव्ह्यूच्या लिंकवर जा अँड प्लीज पोस्ट युअर रिव्ह्यूज ओ देअर. यस, चलो थँक्यू. प्लीज हेल्प मी इन क्रॉसिंग दॅट 500 मार्क. ओके, 500 रिव्ह्यूज मार्क. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.